डीपसीक एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. एआय वर अमेरिकेची मक्तेदारी आहे. पण चीनमध्ये तयार झालेल्या डीपसीक या एका एआयनं अमेरिकेला मोठा झटका दिलाय. या एआय मुळे अमेरिकेतील एआय कंपन्यांचे स्टॉक कोसळलेत. अमेरिकेला झटका देणारी डीपसीक एआय आहे काय? हा तयार कुणी केलाय? त्याचा फायदा काय होणार आहे? हे आपण लेट्सअप मराठीच्या विषय सोपामधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल. तुम्ही पाहत आहे लेट्सअप मराठी. डीपसीक एआय स्टार्टअपची स्थापना हेज फंड आणि एआय इंडस्ट्रीजमधील प्रमुख लियांग वेनफेंग यांनी केली. वर्षभरापूर्वीच हे स्टार्टअप स्थापन झालंय. या डीपसीक एआयच्या टीममध्ये चीनी विद्यापीठातील तरुण हुशार पदवीधरांचा समावेश आहे. मागील आठवड्यातच डीपसीक एआय मॉडेल लॉन्च केलंय. डीपसीकची एआय सेवा सुरू झाल्यानंतर चॅट जीपीटी पेक्षा अधिक जास्त त्याचे डाउनलोड झालेत. विशेष म्हणजे अमेरिकेतील मोठी सॉफ्टवेअर कंपनी निविडाच्या चिपशिवाय हे एआय तयार झालंय, तेही फक्त 15 ते 20 दशलक्ष डॉलर खर्चामध्ये. गुगल, मेटा, मायक्रोसॉफ्टने लॉन्च केलेल्या एआय संशोधनासाठी अब्जावधी डॉलर्सचा खर्च झालाय. या एआय मध्ये हाय लेवल हार्डवेअर वापरलेले नाहीत, तसेच ओपन सोर्स टेक्नॉलॉजीचा वापर केलाय. कमी खर्चात तयार झालेल्या या एआय मुळे अमेरिकेतील कंपन्या आणि त्यांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. कमी खर्चातील डीपसीक एआय लॉन्च झाल्यानंतर त्याचा फटका अमेरिकेतील एआय कंपन्यांच्या शेअर्सला बसलाय. अमेरिकेचा नॅसडॅक फ्युचर्स 5% खाली उघडलाय. प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी निविडाचा स्टॉक 12% घसरलाय. तर एमआयडीचा शेअर 4%, मायक्रोसॉफ्टचा 6% आणि मेटा प्लॅटफॉर्मचा शेअर 3%ने घसरलाय. त्याचबरोबर जपानमधील टेक कंपन्यांचेही शेअर्स पडले आहेत. या डीपसीकचा सर्वाधिक परिणाम निविडावर झालाय. भविष्यात ओपन एआय आणि गुगलवरही डीपसीकचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आमचे मॉडेल केवळ स्वस्तच नाही, तर ओपन एआय आणि मेटापेक्षा जास्त कार्यक्षम असल्याचा दावा डीपसीकने केलाय. डीपसीकमुळे एआय इंडस्ट्रीजमध्ये मोठे बदल होतील. त्यातून अमेरिकेतील टेक कंपन्या धोक्यात येतील अशी शक्यता वर्तवली जाते. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर व्यापार निर्बंध लावण्याच्या तयारीत होते. पण चीनच्या एका एआयनं अमेरिकेतल्या टेक कंपन्या धोक्यात आणल्यात, हे नक्की. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि लेट्सअप मराठीला फॉलो करायला विसरू नका.